सर्वेभ्यः नमस्कारः। अद्य परस्मैपद आत्मनेपदविषये किञ्चित् विशदीकरणम्। अहं लैव् क्लास् मध्ये वक्तुं विस्मृतवती एतत् कथनं। परस्मैपदी मध्ये पराय यत् किमपि कार्यं वयं कुर्मश्चेत् तद् परस्मैपदी मध्ये अन्तर्भवति। പരസ്മൈപദിയിൽ പരായ മറ്റുള്ളവർക്ക് വേണ്ടി നമ്മൾ എന്തെല്ലാം ചെയ്യുന്നുവോ അതെല്ലാം പരസ്മൈപദികളിലാണ് പെടുക. ഉദാഹരണത്തിന് പഠതി പഠിക്കുന്നു, പരായ അന്യേഷാം മറ്റുള്ളവർക്ക് വേണ്ടി ഞാൻ പഠിക്കുന്നു. ഏവം ഖാദതി കഴിക്കുന്നു മറ്റുള്ളവർക്ക് വേണ്ടി. അത്ര പ്രഥമ മധ്യമ ഉത്തമ പുരുഷാः സർവേ अपि भवन्ति. अत्र सः अस्ति चेत् सः अपि परायकार्यं करोति, त्वम् अस्ति चेत् त्वम् अपि परायकार्यं करोति, अहमस्मि चेत् अहमपि परायकार्यं करोमि. एवम् अत्र परस्मैपदी मध्ये पराय एव भवति कार्याणि, तदा तत्रत्य क्रियापदानि तादृशार्थे आगच्छति. अस्तु, एवम् आत्मनेपदी मध्ये आत्मार्थं कार्यं करोमि. मम आवश्यकाय अहं पठामि, बालकः तस्य आवश्यकाय पठति, बालकः तस्य आवश्यकाय खादति. एवं स्वस्य आवश्यकाय यत्किमपि कार्यं करोति चेत् तद् तु आत्मनेपदी मध्ये अन्तर्भवति. ज्ञातवन्तः? पराय यत्किमपि कार्यं करोति चेत् परस्मैपदी, स्व आत्मने यत्किमपि कार्यं करोति चेत् आत्मनेपदी मध्ये अन्तर्भवति. अस्तु, एतादृश अर्थेन एव अत्र संस्कृतभाषायां व्याकरणं चिन्तितमासीत्, परन्तु इदानीन्तनकाले तादृशेषु अर्थेषु किमपि उपयोगं न कुर्मः. अस्तु, अत्र केवलं परस्मैपदी धातूनां पृथक्करणम्, आत्मनेपदधातूनां पृथक्करणं तादृशमेव कृतमस्ति. अस्तु, इदानीं परस्मै इति वक्तुं कः अर्थः, आत्मने इति वक्तुं कः अर्थः, कस्मिन् अर्थे एतत् आगतम् इत्यादि सन्देहः गतः स्यात्. अस्तु, धन्यवादः.